हॅलो, नमस्कार. मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. कसे आहात सर्व? मस्त ना आणि मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि सर्वच दिवस खूप छान आणि आनंदाचे जावं ईश्वर चरणी प्रार्थना. कडेवर नको टिया. आणि आज मी थांब इथं बस, तू खेळत होती ना तू, तर चला टिया बेबी आमची आज खेळत होती ती तुम्हाला दाखवते. तर हे बघा, ही आमची टिया बेबी स्टूल सोबत खेळते. बघ कशी करते तू स्टूल सोबत. हां कर मग. तर टियाचं आमचं खेळणं चालू आहे आणि मी आता किचन क्लीन करायला घेणार आहे. तर सगळ्याच गोष्टी क्लीन करायच्या आहेत. काय करावं कसं करावं सुचत नाही आहे, कारण 2-3 दिवस झालं पाहते मी जसं मी काही काम करते. जसं मी काय काम करते, टिया इकडे नवीन काम करत असते, तर खूप लक्षपूर्वक करावं लागणार आहे. त्याआधी मी मशीन लावलेली आहे. म्हटलं की कपडे पण धुवून होतील, तर इथं मशीन लावली आहे. कपडे धुवून होतील आणि त्यासोबत कपडे धुवून झाले की मग तिकडे वाळायला पण जातील कपडे. तोपर्यंत कपडे सुकून निघतील आणि इकडे माझं किचन क्लीन होईल. तर त्यासाठी असं चालू आहे प्लॅन. बघूया. तर बघा पसारा पण काढला मी थोडाफार. आणि टिया बेबी बघा काय सुरू गाडी 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 खेळते का. तर चला पटपट आवरून घेऊया. बघूया. आधी विचार चाललाय की सगळे जे डबे आहेत, कारण खूप छोटे मोठे डबे आहेत, सगळे डबे आधी क्लीन करून घेऊयात. आणि जी रेग्युलरची भांडी असतात तर ते जर झाले असतात तर करूयात, नाहीतर मग उद्या करूयात. आणि साईड बाय साईड कपडे तर चालू आहेतच. तर चलो लेट स्टार्ट. तर चला आपल्या किचन क्लिनिंगला मी सुरुवात केलेली आहे. तर एक 4-5 दिवसांपूर्वी आम्ही थोडंसं सामान आणलं होतं, तर ते मी जास्त काही डब्यांमध्ये लगेच भरून ठेवलं नव्हतं. खाली तसंच ठेवून दिलं होतं, लागेल तसं घेतलं होतं, कारण किचन क्लीन करायचं होतं म्हणून. तर ते इथे मी साईडला काढून घेतलं. आणि त्यानंतर मग तसं तर नेहमीच मी जेव्हा काही जर कुठल्या डब्यांमधलं काही संपलं तर डब्बा लगेच धुवूनच नंतर हे करत असते. त्यामुळे एवढी काही गरज पण नव्हती क्लीन करायची, पण मन राहत नव्हतं, त्यामुळे मग चालला होता विचार क्लीन करायचाच. तर हा शेवयाचा जो डब्बा आहे तो बरेच दिवस झालं क्लीन नव्हता केला, म्हणून मग आता यावेळेस म्हटलं तो क्लीन करावा. आणि शेवया पण मी साईडला काढून ठेवू शकत होते. त्यानंतर मग किचनमध्ये दुसरं काही जास्तीचं सामान नाही आहे, म्हणजे असं ठेवण्यासाठी काही मांडणी वगैरे नाही आहे. तर त्यामुळे मग आम्ही हा जो टेबल आहे तर हा टेबल खाली ठेवत असते. आणि असे जे छोटे मोठे डबे आहेत सगळे तर ते टेबलावरती असतात. तर हे सगळे डबे मी आता म्हटलं की एकदा काढून पाहावेत, कारण कशात काय आहे ते पण कळेल आणि त्यासोबत क्लीन पण होतील. जर काही डब्यांमधलं सामान काढून करता नाही आलं क्लीन, तर ॲटलिस्ट मी वरतून पुसून तरी घेऊ शकते, जेणेकरून डबे पण चांगले राहतील. तर तसं चालू होतं. त्यानंतर टियाला आमच्या शेव दिसली, तिने शेव लगेच मागितली आणि शेव खायला सुरू केली आहे. तर आता मी सगळे डबे पटपट काढून घेते. टिया पण मदत करत होतीच, जसं तुम्हाला दिसते मध्ये मध्ये चालू असतं तिचं, हे पाहिजे ते पाहिजे. तर आता हे सगळं मी छान डबे काढून घेते साईडला पटपट. आणि जे पाहिजे ते रिकामे पण करून घेत होती जसं होईल तसं, आणि काही डबे तसेच ठेवून देत होते. सगळं साईडला काढून घेतल्यानंतर काही डबे होते ते किचनमध्ये घासायला टाकले. आणि घासून घेण्याच्या आधी म्हटलं की खाली जो पसारा ठेवला होता तर तिथली जागा आता रिकामी झाली आहे आणि ती लगेच झाडून स्वच्छ पुसून घ्यावी, जेणेकरून मी बाकीचे डबे धुणं होईपर्यंत सगळं हे स्वच्छ होईल, म्हणजे वाळल्या पण जाईल पुसून घेतल्यामुळे. तर मग मी आधी असं सुरुवातीला केलं. तर अशा प्रकारेच टप्प्याटप्प्याने मी माझं किचन क्लीन करत असते, म्हणजे माझी ही पद्धत आहे. तुम्ही पण असंच करता की अजून तुमची काही वेगळ्या गोष्टी तुम्ही वापरता ते मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि नेहमीप्रमाणेच आमची टिया तर मध्ये मध्ये येत होती आणि ती असतेच. तर ती इकडे टेबलवरती तिचं खाणं चालू होतं आणि मी सगळं खालचं व्यवस्थित साईडला करून क्लीन करून घेत होते.
तर आता हे सगळं वाळेल माझं. तर तोपर्यंत बाकीची पण जी कामं आहेत म्हणजे टेबल धुणे, त्यानंतर काही डबे मी रिकामे करून घेतले, डबे पण स्वच्छ धुणे. तर टेबल पण जास्त धुण्यात आला नव्हता, तर मग मी यावेळेस काय केलं, लिक्विड वॉशने थोडासा घासणीच्या साह्याने थोडंसं त्याला वॉश करून घेतलं तसं. आणि त्यानंतर एक ओला कपडा घेतला आणि ओल्या कपड्याच्या साह्याने पूर्ण पुसून घेतला. तर अशा प्रकारे मी पूर्ण असा क्लीन केला होता, जसं तुम्हाला दिसत आहे. आणि बघा टेबल एकदम किती छान चकचकीत निघाला होता. जेव्हा मी अशी कोणती पण क्लिनिंग करते ना आणि स्वच्छ निघाल्या कुठल्या गोष्टी, तर खरंच खूप छान वाटतं, मनाला पण एकदम प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये पण खूप छानच वाटतं. तर अशा प्रकारे आता टेबल तर सगळा स्वच्छ धुवून झालेला होता. तर खालची जी जागा होती रिकामी, तर ती पण पुसून घेतल्यामुळे लवकर वाळली होती चांगली. तर म्हटलं चला आता बाकीचे जे आहेत तिथल्या गोष्टी जिथल्या तिथे परत रिटर्न ठेवायला चालू केल्या. तर त्या मग मी आता ह्या पुसूनच घेतल्या होत्या, कारण हे डबे पण चांगलेच होते आणि सगळं सामान जर मी काढून ठेवलं तर परत ती मग त्याचा पसारा करणार. आणि त्यात मेन म्हणजे अजून गोष्ट, तर गणपतीच्या पिरियडमध्ये पण मी पूर्ण क्लिनिंग केली होती. म्हणजे आता 1च महिना झाला होता, तर त्यामुळे जास्त काही खराब झाले नव्हते. तर मग आता जे बाकीचे राहिले होते तर ते सगळे मी इथे डबे एका ओल्या कपड्याच्या साह्याने स्वच्छ पुसून घेतले आणि त्यानंतर जागेवरती परत लावून दिले. तर यातले काही 2-4 डबे किंवा काही जे रिकामे राहिले होते आणि ज्यांची गरज वाटली नाही, तर ते साईडला पण काढून ठेवले. तर बऱ्याच दिवसांपासून विचार चालू आहे की यातले काही डबे डिस्कार्ड करायचेत, कारण काही छोटे मोठे असेच आहेत, पण ते तसेच ठेवलेत, कारण कधी कोणाला काही द्यायचं घ्यायचं असेल तर मग तसं पण लागतात. पण बघू इन फ्युचरमध्ये लवकरच ते पण करणार आहे. सध्या काही एवढी गरज वाटत नाही, म्हणून मग मी असंच ठेवलेले आहेत. आणि इथे मला टिया पण देत होती डबे, मध्ये मध्ये हेल्प करत होती थोडीशी. आणि बऱ्याच वेळेला कसं होतं, ती करते पण चांगलं, पण कधी कधी लहान मुलांचं काही सांगता येत नसतं आणि तिचं पण तसं असतंच, मूड असेल तरच असतं. मग त्यानंतर जे ओले होते म्हणजे जे डबे धुवून घेतले होते, तर ते पण मी लगेच खाली घेतले, त्यांना पण कोरड्या कपड्याने पुसून घेतलं. आणि जे सामान होतं काही शिल्लक, जसं की तुम्हाला आता समोर ह्या पॉलिथिन दिसत आहेत, तर ते पण भरून घेतलं डब्यांमध्ये आणि डबे लगेच आता व्यवस्थित ठेवून दिले. तर अशा प्रकारे माझी पूर्ण क्लिनिंग झाली. पूर्ण म्हणजे खालचा जो पसारा होता सगळा छोट्या मोठ्या डब्यांचा, तो आणि झालेला आहे. मेन जे आपले रेग्युलरची भांडी असतात तर ती नाही झालेली. आणि इथे टिया आमची कॅमेरा हलवत होती, तिला म्हटलं अगं टिया असं करत जाऊ नये, पण ती ऐकत नाही. जसं तिचं नेहमीप्रमाणेच मध्ये मध्ये काही ना काही चालू असतं, तर हे तिच्या करामती असतात. काय म्हणतात ना, नजर हटी तो दुर्घटना घटी, तसंच काहीतरी काम आहे आमचं. त्यानंतर मग नंतरचं पण काय झालं ते पण सांगते. तिथून मी तिला ओरडले, त्यामुळे मग ती तिथून गेली आणि नंतर परत मग थोड्या वेळाने बेडरूममध्ये गेली आणि बेडरूममध्ये जाऊन तिने एक काम केलं. तर ते म्हणजे आपलं लोशन असतं डेली यूजचं, तर ते लोशन तिने घेतलं, बॉडी लोशन, आणि पूर्ण सगळ्या अंगाला वगैरे तोंडाला वगैरे लावत बसली. आणि मी माझं हे काम करण्यामध्ये बिझी होते, तेवढ्यात हा आमचा पराक्रम झालेला आहे. मग तिला परत घेऊन आले आणि परत सगळं वॉश वगैरे केलं. तर असं असतं आमचं. तर थोडं पण दुर्लक्ष झालं ना की असं होतंच. तर नंतर प्रदीप आल्यावर पण मला खूप ओरडले की एवढं कशाला मग कामाचं काढतेस, काम करत जाऊ नको, आधी तिच्याकडे लक्ष देत जा. पण होतं असं, छोटी मोठी जर कामं काढली ना तर हे होतंच. आणि माझ्या बाबतीत तर खूप वेळा झाले असं की टियाच्या वेळेस थोडंसं एखाद्या वेळेस दुर्लक्ष केलं तिला, मी माझ्या कामात जर बिझी राहिले तर ते ती करतेच. इथून पुढे तर मला तिची काळजी घ्यावीच लागेल. तर अशा प्रकारे मग मी खालचा जो होतो पूर्ण क्लिनिंग केली, त्यानंतर किचन ओटा वगैरे पण धुतला आणि इकडचा जो पार्ट आहे तो पूर्ण झालेला आहे. पण रेग्युलरची भांडी मी उद्याच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहे. सो स्टे ट्यून, बाय बाय.